राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आज होतोय। आरएसएसच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झालीत। या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या दिवशी आरएसएस कडून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला खूप महत्त्व असतं। दसऱ्याच्या दिवशी आरएसएस कडून शस्त्रपूजन केलं जातं। त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण होतं। या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित आहेत, तर आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला पोहोचले आहेत। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आरएसएसचा हा विजयादशमी सोहळा दसरा मेळावा, या मेळाव्यातून कायम सरसंघचालकांकडून संबोधित करत असताना मार्गदर्शनही केलं जातं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज खऱ्या अर्थाने 100 वर्ष पूर्ण झालेले आहे। अगदी 15-16 लोकांपासून सुरुवात झालेली आज हे वटवृक्ष झालेलं आहे आणि 100व्या वर्षात पदार्पण झालेलं आहे। 101 वर्ष आता साजरा केलं जाणार आहे। थोड्याच वेळात जो आहे संघाचा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ज्या दिवशी संघ स्थापन झाला होता तो विजयादशमीचा जो कार्यक्रम असतो तो आता इथे सुरू होणार आहे। सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमाला असणार आहे। तसेच उपराष्ट्रपती माजी राष्ट्रपती असलेले जे रामनाथ कोविंद जे आहे ते सुद्धा या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असणार आहे। 100 वर्षाचा इतिहास पाहता संघाचे अनेक वर्षात अनेक मोठ्या उलाढाली झालेल्या आहे। संघाला अनेक तपस्येतून या सगळ्या पुढे जावं लागलं। आज 100 वर्ष पूर्ण होत आहे। समोर ठेवलेले शस्त्र सुद्धा आपण पाहू शकतो। शस्त्रपूजन सुद्धा जे आहे थोड्या वेळात केलं जाणार आहे। तलवार आहे, ढाल आहे, ड्रोन सुद्धा पाहायला मिळतो आहे। पिनाका रॉकेट MK1 याचे सुद्धा प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। खरं तर आज मोठ्या संख्येने स्वयंसेवक या ठिकाणी सहभागी होत असतात आणि या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यावर जवळजवळ गणवेशधारी 15,000 स्वयंसेवक जे आहेत ते या परिसरात असणार आहे। 7 ते 8 हजार हे मैदानावर आपल्याला पाहायला मिळते। तर जे वयोवृद्ध आहे ते बाजूला बसल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एक विशेष महत्त्व आजच्या दिवसात आहे, कारण 100 वर्ष पूर्ण होत असताना संघाची वाटचाल आहे। संघात अनेकांनी योगदान दिलेलं आहे। सगळं पाहता देशभरातून लोक जे आहे विविध मान्यवर आहे ते सुद्धा आलेले आहे। सौरभ बोलेसह पराग डबडे, साम टीव्ही न्यूज, रेशीमबाग, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।